नमस्कार मित्रांनो, ग्रामसेवक भरतीसाठी महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न प्लस यामध्ये बघा जी-केचे प्रश्न आपण ॲड केलेले आहेत. तर अशा प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, हे लेक्चर आपलं 6वं लेक्चर असणार आहे. या अगोदर आपण ग्राम प्रशासनचे 2 लेक्चर आणि महत्त्वाचे जी-के क्वेश्चनचे आपण 3 लेक्चर घेतलेले आहेत. असे 5 लेक्चर घेतलेले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. ते 5ही लेक्चर तुम्ही पाहून घ्या. ग्रामसेवक भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे ते लेक्चर आहेत. तर यामध्ये आपण तांत्रिक प्रश्न त्याचबरोबर काही जी-केचे प्रश्न यामध्ये ॲड केलेले आहेत. तर सर्व प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर काय करायचं आहे, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. तर बघा, पहिला प्रश्न आहे, 1891मध्ये इंग्लंडमधून बॅरिस्टर झाल्यावर गांधीजींनी सर्वात पहिले कोठे वकिली केली? तर बघा, इथं तुम्ही पाहू शकता मित्रांनो, जी-के आपल्याला आधुनिक इतिहासावरील हा प्रश्न आलेला आहे. तर बघा, उत्तर आपलं असणार आहे आफ्रिका या ठिकाणी त्यांनी वकिली केलेली होती. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, दुसरा क्वेश्चन आहे, भारतातील पहिले वृत्तपत्र काढण्याचा मान खालीलपैकी कोणास दिला जातो? तर बघा, महत्त्वाचा जो इतिहास आहे त्यावरीलच हे दोन्ही प्रश्न आपण पाहिलेले आहेत. तर बघा, महत्त्वाचा आहे हा जर प्रश्न तुम्हाला सर्वांनाच यायला पाहिजे. तर बघा, ऑप्शन आपल्याला खाली दिलेले आहेत, बाळशास्त्री जांभेकर, दादाभाई नौरोजी आणि त्याच्यानंतर खाली एक महात्मा फुले असा ऑप्शन दिलेला आहे. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. तर बघा, जेम्स हिकी यांना पहिला मान दिला जातो वृत्तपत्राचा. तर बघा, यांनी कोणतं वृत्तपत्र सुरू केलं होतं? तर बघा, द बेंगॉल गॅजेट हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं आणि ते इंग्रजीमधून होतं, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा, तिसरा क्वेश्चन आपल्या समोर आहे, स्वातंत्र्य काळात निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या घटनादृष्टीने करण्यात आली? तर बघा, हा प्रश्न उत्तर आपल्याला माहीत नाही आहे. ज्यांना येत असेल त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे. हा क्वेश्चन आपण वगळत आहोत. बघा मित्रांनो, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मौर्य काळात ग्रामप्रमुखास कोणत्या नावाने संबोधत असत? तर बघा, ऑप्शन दिले आहेत, ग्रामिका, ग्रामिणी, मुखिया, सरपंच. तर बघा, मौर्य काळात विचारलेला आहे, ग्रामप्रमुखास ग्रामिका या नावानं ओळखलं जात होतं. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, 5वा क्वेश्चन आपल्या समोर आहे आणि या प्रश्नाचं ज्यांना उत्तर येत नाही समज त्यांचा अभ्यास खूपच कमी झालेला आहे. तर खूपच सोपा प्रश्न आहे आणि असं नाही की हा सोपा प्रश्न आहे, पण हा प्रश्न मागील ग्रामसेवक भरतीसाठी विचारण्यात आलेला आहे आणि नेहमी सारखा विचारण्यात येत असतो, त्यामुळे आपण हा प्रश्न घेतलेला आहे. तर बघा, क्वेश्चन आपण वाचूया, स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा कोणी संमत केला? तर बघा, ऑप्शन आपण एकदा पाहून घेऊ. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा, त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असंही म्हटलं जातं बघा. तर उत्तर आपलं असणार आहे लॉर्ड रिपन यांना म्हटलं जातं. त्यांनी हा कायदा संमत केला होता. त्याच्यानंतर 6वा क्वेश्चन आहे, पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर बघा, घटनात्मक दर्जा तर कशाला? पंचायत राज व्यवस्थेला. तर बघा, उत्तर आपलं असणार आहे एल.एम. सिंघवी समितीने पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस केली होती. एल.एम. सिंघवी समिती, राजीव गांधी त्यावेळेस बघा पंतप्रधान होते आपल्या भारताचे, त्यावेळेस त्यांनी ही समिती जी आहे ती नेमलेली होती, एल.एम. सिंघवी समिती. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, 7वा क्वेश्चन आपल्या समोर आहे. तर बघा, पंचायत राजची एकस्तरीय व्यवस्था असणारे भारतातील राज्य कोणते आहे? तर बघा, एकस्तरीय विचारलेलं आहे. एकस्तरीय खूप महत्त्वाचं आहे. आपल्या महाराष्ट्राची जी पंचायत राज व्यवस्था आहे ती आपली त्रिस्तरीय आहे आणि अशी शिफारस केली होती बी मेहता समितीने. बी मेहता समिती म्हणजे बघा बलवंतराय मेहता समिती आणि ती आहे 1957ची तिची स्थापना आहे, लक्षात ठेवा. आणि आता विचारलं आहे आपल्याला, पंचायत राजची एकस्तरीय व्यवस्था असलेलं भारतातील राज्य कोणतं आहे? तर बघा, उत्तर आपलं असणार आहे आसाम. हे जे राज्य आहे तिथे एकस्तरीय जी पंचायत राज व्यवस्था आहे ती चालत आहे, ते पहिलं राज्य असणार आहे. त्याच्यानंतर द्विस्तरीय बघा, द्विस्तरीय असलेलं आपल्याला एक माहीत आहे, ते म्हणजे गोवा. गोवा या ठिकाणी पण गोवा किंवा गोवा आणि मिझोरम असंच आहे. तर बघ, गोवा फिक्स आहे द्विस्तरीय पंचायत राज असलेलं. त्रिस्तरीय आपलं महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यानंतर एकस्तरीय जी आहे ती आसाममध्ये आहे, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, 8वा क्वेश्चन आपल्या समोर आहे, नगरपालिकेचा नगरसेवक होण्यासाठी किती वयोमर्यादा असणे आवश्यक आहे? तर उत्तर आहे 25 वर्ष वयोमर्यादा असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर बघा, 9वा क्वेश्चन आपल्या समोर आहे.
जिल्हा परिषदेकडे जिल्हा पातळीवर विकासाची कामे सोपवण्यात यावीत अशी शिफारस कोणत्या समितीने केली? तर महत्त्वाची शिफारस आहे जिल्हा पातळीवर विकासाची कामं सोपवण्यात यावी अशी शिफारस केली होती अशोक मेहता समितीने. तर बघा लक्षात ठेवा किंवा तुम्ही याचे नोट्स पण काढून ठेवा जे क्वेश्चन तुम्हाला येत नाहीत किंवा लक्षात राहत नसतील तर. तर नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात सर्वात जास्त ग्रामपंचायती कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा सर्वात जुनी जी ग्रामपंचायत आहे ती आपल्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे. सर्वात जास्त ज्या ग्रामपंचायतीची संख्या आहे ती पण सातारामध्ये आहे. रहिमतपूर ही सर्वात जुनी सातारा जिल्ह्यातील एक ग्रामपंचायत आहे रहिमतपूर. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहून घेऊया. भारतात स्थानिक स्वराज्य संस्था कायदा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार लागू करण्यात आला? तर ही शिफारस बघा कोणाची होती? तर बलवंतराय मेहता समितीवरती आपण पाहिलं होतं. ही जी समिती आहे ती 1957ची समिती आहे, लक्षात असू द्या, बलवंतराय मेहता समिती. तर बघ केंद्र शासनाची ही समिती आहे. भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था कायदा त्यांच्या ह्या समितीने अशी शिफारस केली होती. तर त्रिस्तरीय पंचराज्याची शिफारस पण यांनीच केलेली आहे, तर लक्षात असू द्या. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 12वा क्वेश्चन आहे, मनरेगा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना रोजगार पत्रक वाटप करण्याचे काम कोण करतो? तर बघा योजनांवरती पण प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे, तसं तुम्हाला सिलेबसमध्येच दिलेलं आहे. तर मनरेगा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना रोजगार पत्रक वाटप करण्याचं काम करतो ग्रामसेवक. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर बरोबर असणार आहे. त्याच्यानंतर 13वा क्वेश्चन आपल्या समोर आहे, ग्रामपंचायतीचे जास्तीत जास्त सभासद मर्यादा कितीपर्यंत असते? तर बघ ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त सभासदांची किती संख्या असू शकते? तर बघ जास्तीत जास्त असते 17पर्यंत. तर बघ आणि कमीत कमी असते 7 ते 17 हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जास्तीत जास्त 17 आणि कमीत कमी 7 इतकी सदस्य संख्या असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या कलमांतर्गत ग्रामपंचायतीचा कार्यकाळ 5.5 वर्षापर्यंत पेक्षा जास्त असू नये अशी तरतूद केलेली आहे? तर बघा याचं उत्तर तुम्हाला खरंच याचं उत्तर माहीत असेल तर तुम्ही लगेच कमेंट करून मला सांगायचं आहे. तर बघा सर्वात अगोदर आपण माहिती पाहून घेऊ. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कधीचा आहे? तर 1958चा आहे आणि लागू झाला होता 1959ला लागू झाला होता 1959ला. तर त्यामधील असं कोणतं कलम आहे? तर कलम 27 आहे. बघा मित्रांनो, कलम 27 अंतर्गत ग्रामपंचायतीचा कार्यकाल जो आहे तो 5.5 वर्षापेक्षा जास्त असू नये अशी तरतूद केलेली आहे कलम 27मध्ये मुंबई ग्रामपंचायत अधिनियम यामध्ये. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहून घेऊ. 15वा क्वेश्चन आपल्या समोर आहे. तर बघा मित्रांनो आपला 15वा क्वेश्चन आहे, ग्रामपंचायतीचे सदस्य आपला राजीनामा कोणाकडे सुपूर्द करतात? तर बघा ऑप्शन आपण पाहून घेऊया, ग्रामसेवक, तहसीलदार, सरपंच, तलाठी. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सरपंच यांच्याकडे आपले जे सदस्य आहेत ग्रामपंचायत ते आपला राजीनामा देत असतात. सरपंच जे आहेत ते पंचायत समितीचे सभापती यांच्याकडे देत असतात. उपसरपंच जो आहे तो सरपंचाकडे देत असतो. तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचं असणार आहे. तर बघा नेक्स्ट बघा 16वा क्वेश्चन आपल्या समोर आहे. तर भारतात स्थानिक स्वराज्य संस्था सुरू करणारे पहिलं राज्य कोणतं? तर ते आहे बघा राजस्थान. नागौर या ठिकाणी सर्वात प्रथम जे आहे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच बघा पंचायत राजची सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि महाराष्ट्र कितवं आहे? मग 9वं आहे महाराष्ट्र. त्याच्यानंतर बघा आपला 17वा क्वेश्चन आहे, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम अंतर्गत तरतुदीनुसार ग्रामसभेच्या बैठका बोलवण्याची जबाबदारी कोणावर असते? तर ती असते बघा सरपंच यांच्यावर असते बैठका बोलवण्याची जबाबदारी. कशाच्या? तर ग्रामसभेच्या. लक्षात असू द्या, सर्वसाधारण सभेचं वेगळं असेल, त्याच्यानंतर ग्रामसभा विचारलं आहे तर उत्तर वेगळं असेल, म्हणजे सरपंच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर 18वा क्वेश्चन आपल्या समोर आहे, डोंगरी भागात ग्रामपंचायत स्थापनेसाठी किमान लोकसंख्या किती असावी? डोंगरी भागात 300 इतकी लोकसंख्या असावी. त्याच्यानंतर 19वा क्वेश्चन आहे, तर बघा आपल्याला खाली 2 विधानं दिली आहेत, त्यापैकी चुकीचा पर्याय कोणकोणते आहेत ते आपल्याला शोधायचे आहे. तर बघा पर्याय आपण पाहून घेऊ. इथं पहिला पर्याय दिला आहे त्यांनी, सरपंच व उपसरपंच या दोन्ही पदासाठी आरक्षण असते. तर बघा असते का? तर बघा सरपंच पदासाठी फक्त आरक्षण असते, उपसरपंच या पदासाठी आरक्षण नसते, म्हणजे पहिला पर्याय तर चुकीचं असणार आहे. तर नेक्स्ट आपला पर्याय त्यांनी दिलेला आहे, ग्रामपंचायतीच्या सदस्यत्वासाठी 18 वर्षे पूर्ण असावी लागतात.
तर बघा मित्रांनो 18 वर्ष जी आहेत ती मतदान करण्यासाठी लागत असतात आणि ग्रामपंचायतीचं सदस्य व्हायचं असेल तर 21 वर्ष पूर्ण व्हावे लागते. सरपंच व्हायचं असेल तर 21 वर्ष तुम्हाला पूर्ण व्हावं लागतं. मतदानासाठी 18 वर्ष बरोबर आहे, पण त्यामुळे हे पण जे वाक्य आहे, पर्याय आहे तो चुकीचा आहे. म्हणजे यापैकी बघा ऑप्शन सी आपलं बरोबर असणार आहे. 1 आणि 2 दोन्ही जे आहे त्याचे चुकीचे विधानं दिलेली आहेत. त्याच्यानंतर 20वा क्वेश्चन आहे, सरपंच निवड बैठकीचा अध्यक्ष कोण असतो? तर उत्तर आहे तहसीलदार हा सरपंच निवड बैठकीचा अध्यक्ष असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 21वा क्वेश्चन आहे, आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रुप ग्रामपंचायत कोणती? तर उत्तर आहे अकलूज ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 22वा क्वेश्चन, भारतामध्ये खालीलपैकी सर्वात कमी ग्रामपंचायती असणारे राज्य कोणते आहे? सर्वात कमी, तर इथं बघा महाराष्ट्र नाही तर इथं भारतामध्ये विचारले, तर उत्तर आपलं एच असणार आहे की केरळ या राज्यामध्ये सर्वात कमी ग्रामपंचायती असणार हे राज्य आहे केरळ. त्याच्यानंतर आपला लास्ट क्वेश्चन आहे बघा मित्रांनो, आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचे, चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे. तर वो क्वेश्चन आहे आपला, ग्रामसभेच्या साधारण सभेची सूचना सभेच्या तारखेच्या किती दिवस अगोदर देण्यात येते? तर बघा सर्वसाधारण जी सभा आहे ग्रामसभेची सर्वसाधारण सभेची सूचना द्यावी लागते त्यांना, तर 7 दिवस अगोदर ही सूचना त्यांना द्यावी लागत असते. लक्षात असू द्या, 7 दिवस अगोदर ग्रामसभेची साधारण सभेची सूचना द्यावी लागते. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, सर्वांनी काय करायचं आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे ही पूर्ण PDF, या अगोदरच्या PDF पण आपण काही चालू घडामोडीच्या पण सेंड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही पाहू शकता आणि तिथं तुम्ही पुन्हा रिव्हिजन करू शकता. तर लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. बाकी 5 लेक्चरची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर सर्वांनी जॉईन करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.